नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचरला. तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी आपल्याला 3 महत्त्वाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत: अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड. याच्यापैकी अल्डिहाइड्स कीटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड अशा प्रकारचे एकूण 3 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. त्याच्याबद्दल सर्वात अगोदर पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. ठीक आहे. आता हेडिंग आपल्या समोर आहे, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. अल्डिहाइडला नाव कसं द्यायचं याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तर अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर तुम्हा सर्वांना माहीत आहे. नॉमेनक्लेचर पुन्हा 2 प्रकारचं. नॉमेनक्लेचरमध्ये नंबर 1 कॉमन नेम सिस्टीम, नंबर 2 IUPAC नेम सिस्टीम. त्याच्यापैकी आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा IUPAC नॉमेनक्लेचरला. तुम्हा सर्वांना माहीत आहे IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. अल्डिहाइडला या ठिकाणी IUPAC नाव कसं देतात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके, आता बघा, RCHO हा अल्डिहाइड आहे आणि या अल्डिहाइडला आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे. ठीक आहे. कंपाऊंड कुठला का असेना, कुठल्याही कंपाऊंडला IUPAC नाव लिहायचं असेल तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. नंबर 1 हे लिहितो, वर्ड रूट. सगळ्यात अगोदर काय वर्ड रूट लिहायचं. आता तुम्हाला माहीत पाहिजे वर्ड रूट म्हणजे काय. वर्ड रूट म्हणजे कार्बनच्या ॲटमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये असलेल्या कार्बनची संख्या. कार्बनची संख्या दर्शवणारा शब्द म्हणजे वर्ड रूट आहे. कार्बन 1 असेल तर मिथ म्हणा, कार्बन 2 असेल तर इथ म्हणा, कार्बन 3 असतील तर प्रोप म्हणा. याप्रमाणे हो का, हे तरी तुम्ही मिथ, कार्बन 1 इथ, कार्बन 2 प्रोप, कार्बन 4 ब्यूट, कार्बन 4 पेंट, कार्बन 5 अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक्क, अनडेक्क, डोडेक्क, ट्रायडेक्क, टेट्राडेक्क, पेंटाडेक्क, हेक्झाडेक्क, हेप्टाडेक्क, ऑक्टाडेक्क अशा अनेक वर्ड रूट आहेत. ठीक आहे. काही तुमच्या समोर आहेत. म्हणून या ठिकाणी अल्डिहाइडला नाव देत असताना पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचं आहे. वर्ड रूट म्हणजे त्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या. ओके. नंबर 2 आपल्याला काय लिहायचं आहे? प्रायमरी सफिक्स लिहायचा आहे. प्रायमरी सफिक्स, हां, सफिक्स म्हणजे नावाच्या नंतर आहे का, प्रायमरी सफिक्स. आता प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? प्रायमरी सफिक्स म्हणजे कार्बन कार्बनमध्ये कुठला बॉन्ड आहे. तुमची जी कार्बनच्या ॲटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये कुठला बॉन्ड आहे हे सांगण्यासाठी प्रायमरी सफिक्स वापरतात. जर सिंगल बॉन्ड असेल तर ANE वापरायचं, डबल बॉन्ड असेल ENE वापरायचं, ट्रिपल बॉन्ड असेल YNE वापरायचं. संपलं. आणि तिसरा महत्त्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स कशासाठी असतो बाबांनो लक्षात घ्या. सेकंडरी सफिक्स असतो फंक्शनल ग्रुपसाठी. तुम्हाला माहित आहे अल्डिहाइडमध्ये असलेला फंक्शनल ग्रुप हा कुठला आहे? CHO आहे. अल्डिहाइड ग्रुप आहे. त्याच्यामुळं अल्डिहाइडसाठी काय म्हणतो मी, अल्डिहाइडसाठी सेकंडरी सफिक्स हे का असतं? ALच असतं. झालं, संपलं. हां, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर अल्डिहाइडला IUPAC नाव द्यायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा काय लिहा? वर्ड रूट लिहा. त्याच्यासमोर काय लिहा? प्रायमरी सफिक्स लिहा. त्याच्यासमोर काय लिहा? सेकंडरी सफिक्स लिहा. आणि एक महत्त्वाची काळजी घ्यायचं, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स हे दोन्ही एकमेकाला जोडायच्या आधी प्रायमरी सफिक्समधला ई काढून टाकायचा. प्रायमरी सफिक्समधला ई ठेवायचा नाही, प्रायमरी सफिक्समधला ई काढून टाकायचं. प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स हे एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्समधला ई काढून टाकावा. हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या. आता बाकीच्या गोष्टी त्याच्यावर सांगतो. म्हणून अल्डिहाइडचं नाव लिहिताना पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचं. नंबर 2 प्रायमरी सफिक्स लिहायचं. नंबर 3 सेकंडरी सफिक्स लिहायचं. संपलं. एक उदाहरण घेऊ आपण. आता बघा RCHO आहे. इथं कार्बन किती आहेत बघूयात. इथं R आहे म्हणजे कार्बन माहीत नाही आपल्याला. म्हणून आपण काय करू, वर्ड रूट घेऊ अल्क. काय घेतलं? अल्क हा वर्ड रूट आहे. कारण कार्बन तुम्हाला माहिती नाही ना फिक्स किती आहेत म्हणून अल्क लिहिलं. ठीक आहे.
त्याच्यासमोर काय लिहायचं? प्रायमरी सफिक्स. कुठला बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. आणि जर त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डसाठी असलेला जो प्रायमरी सफिक्स आहे तो ANE आहे, अधिक ANE. आणि पुन्हा काय? सेकंडरी सफिक्स. ह्याच्यामध्ये काय? CHO आहे. आणि जर CHO ग्रुप असेल तर CHO ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स का असतो? AL असतो, प्लस AL. झालं. हो का? ह्या तीन गोष्टी, वर्ड रूट अधिक प्रायमरी सफिक्स अधिक सेकंडरी सफिक्स. संपलं. मग आता तुम्ही काय करा? ह्या तिघेही जोडा एकमेकाला. हो का? ALK आहे का? पुन्हा AN. तुम्हाला माहित आहे प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचं. हे काढून टाका आणि मग राईट हे लिहा AL. हे काढून टाकायचं. प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचा आहे. काढून टाकला, नाव झालं अल्कॅनॉल. म्हणून अल्डिहाइडचं जे आयुपीशी नाव आहे, अल्डिहाइडचं आयुपीशी नाव काय आहे? अल्कॅनॉल. बोला, अल्कॅनॉल. अरे म्हणा, अल्कॅनॉल. संपलं. मग आता तुम्ही अल्डिहाइडचं आयुपीशी नाव लिहिलं ना, मग आयुपीशी नाव लिहिताना तीन गोष्टी लक्षात ठेवा. वर्ड रूट लिहावा, त्याच्यासमोर प्रायमरी सफिक्स लिहावा, त्याच्यासमोर सेकंडरी सफिक्स लिहावा. संपलं. या तीन गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, बस प्रत्येकाचं नाव आलं. आपण जास्त उदाहरण घेण्यापेक्षा प्रत्येक उदाहरण व्यवस्थित समजून घेऊ. कळलं का? उदाहरणं जास्त घ्यायचं नाही, पण जे उदाहरण घेऊ व्यवस्थित समजून घेऊ. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घेऊ, म्हणजे प्रत्येक नाव कसं आलं हे आपल्या लक्षात येईल. म्हणून अल्डिहाइडला तुम्हाला आयुपीशी नाव लिहायचं असेल तर तीन गोष्टी महत्त्वाच्या. वर्ड रूट लिहा रे, त्याच्यासमोर प्रायमरी सफिक्स लिहा रे, त्याच्यासमोर सेकंडरी सफिक्स लिहा रे. झालं ना? ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या येतात. आता एक भाग या ठिकाणी आपण बघूया आणि उदाहरणाच्या साहाय्यानं हे आपण समजून घेऊयात. पहिल्यांदा हे सगळं तुमच्या लक्षात ठेवा. हे तुम्हाला कळालं की सगळा भाग कळाला, वेगळं का सांगायची आवश्यकता नाही आहे. पण हे जर नाही कळलं तर पुढचा भाग समजणार नाही. पहिल्यांदा हे सगळं लिहून घ्या. कळालं का? आणि मग एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपण बघत आहोत अल्डिहाइडचं आयुपीशी नॉमेनक्लेचर. अल्डिहाइड म्हणजे ज्याच्यामध्ये CHO ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये फार्मिल ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे. सगळं शिकले आपण टप्प्याटप्प्यानं. प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचं, म्हणजे ऑटोमॅटिक प्रत्येक कन्सेप्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येतो. संपलं. मग आता उदाहरणं घेतो, लिहून घ्या मग एवढं. बघा, एक उदाहरण घेऊ आपण. हां, बघा आता पहिलं उदाहरण तुमच्यासमोर मी लिहितोय. CH3 CH2 CHO. समजा हा कंपाऊंड आपल्या समोर आहे. ठीक आहे, अल्डिहाइड आहे. ओके, CHO आहे म्हणजे अल्डिहाइड आहे. आता तीन गोष्टी महत्त्वाच्या. पहिल्यांदा का ही चेन आहे आपली, ही आहे कार्बनच्या ॲटमची लॉंगेस्ट चेन. इथं ब्रँचिंग नाही, का नाही? ब्रँचिंग नसेल तर ही आपली चेन लॉंगेस्ट चेन असते. मोठा कार्बन किती? बघा, तुम्हाला अल्डिहाइडला आयुपीशी नाव लिहायचं ना, मग तीन गोष्टी महत्त्वाच्या. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. संपलं. हे तीन गोष्टी समजून घ्या पहिल्यांदा. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय करू? वर्ड रूट लिहू. वर्ड रूट लिहिण्यासाठी कार्बन मोजा. हो का? 1 2 3. कार्बन मोजताना CHO मधला सुद्धा कार्बन मोजायचा. हा CHO ग्रुप आहे, त्याच्यामधला मी मोजा कार्बन. 1 2 3. 3 कार्बन आहेत. मग 3 कार्बनचा वर्ड रूट कुठला आहे? हो का? 1 कार्बनचा मिथ, 2चा इथ, 3चा प्रोप, 4चा ब्यूट, 5चा पेंट. हे थोडक्यात लिहिले कळण्यासाठी. कार्बन किती आहेत आपल्याकडे? 3 आहे. म्हणजे मिथ इथ प्रोप येईल. काय? प्रोप. चला, हो का? हे लिहिलं आपण प्रोप. त्यानंतर आपल्याला काय लिहायचंय? सफिक्स. सफिक्स मध्ये पुन्हा 2 आहे. प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. पहिल्यांदा आपण लिहूयात प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड आहे? हो का? कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. तुम्हाला माहित आहे जर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर ANE घ्यायचं. म्हणून आपण घेऊ ANE. पण ई आपण काढून टाकतो, मग लिहत नाही मी इथं. ई आपण काढून टाकतो ना, म्हणून इथं मी लिहिणार नाही. ओके, कळालं? पण ANE इथं ते, पण ई लिहायची गरज नाही. ठीक आहे. पुन्हा काय करा? सेकंडरी सफिक्स. हे बघा, सेकंडरी सफिक्स आणि अल्डिहाइडसाठी सेकंडरी सफिक्स एकच येते. कुठलं? AN. आणि म्हणून समोर लिहा AN. हो का? हे प्रोप वर्ड रूट ANE आपण काढून टाकले. प्रायमरी सफिक्स AL, सेकंडरी सफिक्स. नाव झालं प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल हे या कंपाऊंडचं आयुपीशी नाव तयार झालं. संपली. कळालं का? म्हणजे नाव तयार कसं झालं लक्षात घ्या. अल्डिहाइडचं
IUPAC नाव तयार करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या. नंबर 1 वर्ड रूट, नंबर 2 प्रायमरी सफिक्स, नंबर 3 सेकंडरी सफिक्स. बस अहो ह्या 3 गोष्टी जर कळाल्या की सगळं नाव ऑटोमॅटिक तयार होते. अजून एक उदाहरण बघा. हो का, दुसरं उदाहरण बघा. CS3 CHO आहे का, संख्या बघा 1 2, कार्बनची संख्या किती आहे 2. 2 कार्बनचा वर्ड रूट काय येईल इथं. हा, त्यानंतर लिहायचा प्रायमरी सफिक्स. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय येईल ANE, पण ई लिहत नाही आपण. पुन्हा काय लिहायचे सेकंडरी सफिक्स. कुठला ग्रुप आहे CHO. तुम्हाला माहित आहे CHO साठी सेकंडरी सफिक्स कुठला येतो AL. नाव झालं इथॅनॉल. हो का, इथं वर्ड रूट, ANE प्रायमरी सफिक्स, AL सेकंडरी सफिक्स, तिन्ही जोडा एकमेकाला, संपली, नाव तयार झालं. अशी कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो. आणि एक महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्यायचं, जर ब्रँचिंग असेल तर नंबरिंग द्यावं लागेल. बघा मी काय म्हणतोय, जर अल्डिहाइडमध्ये ब्रँचिंग असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नंबरिंग द्यावी लागेल. आणि एक महत्त्वाचं वाक्य, नंबरिंग देत असताना CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचा. ए बाबा नीट ऐक, आवाज कराच नाही जास्त. हां, तुला नंबरिंग द्यायचं आहे की नाही, मग नंबरिंग तू कसं देणार. CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचं. मन CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचं. अरे बघलाच कशाला सांग, मन म्हणजे मागं मन. हां कसं, CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचं. अरे संपलं. नंबरिंग द्यायची कधी, नंबरिंग फक्त तेव्हाच द्यायचं जर ब्रँचिंग असेल तर, नसताना नंबरिंग द्यायची गरज नाही. उदाहरण बघा आता. हो का, उदाहरण बघा. CS3 CH, CS3 हो का CHO आहे का. आता काय करा, ही आपली लॉंगेस्ट चेन आहे, ही लॉंगेस्ट चेन झाली. नंबरिंग द्या. मग नंबरिंग द्यायचं कसं, नंबरिंग देत असताना CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचं. हो का, CHO त्याचा कार्बन 1 2 3. आता ही झाली आपली लॉंगेस्ट चेन झाली. ह्याला ही ब्रँचिंग आहे. आणि एक लक्षात घ्या, तुमच्या लॉंगेस्ट चेनला, कार्बन ॲटमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला जे काय सबस्टिट्यूएंट असतील, जे काय जोडलेले ग्रुप असतील ते वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं, कळलं का. जो कोणता ग्रुप जोडलेला असेल ते सगळं वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं, प्रिफिक्स म्हणून. समजलं का. आता बघा, पहिल्यांदा आपण नाव तयार करू. हो का, कार्बन सगळे मोजायचे नाही, फक्त लॉंगेस्ट चेनमधले 1 2 3. 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप, हे लिहिलं आपण प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ANE. हा का ANE, ई लिहत नसतो आपण. आणि ह्याच्यामध्ये CHO आहे म्हणून सेकंडरी सफिक्स AL, नाव झालं प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल. आता इथं ब्रँचिंग आहे 2 नंबरला. तुमच्या ह्या लॉंगेस्ट चेनला जिथं कुठं जोडलाय ग्रुप, कळलं का, जे कोणता सबस्टिट्यूएंट असेल तुमच्या कार्बनच्या ॲटमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला जो सबस्टिट्यूएंट जोडलाय तो कुठं लिहायचा, वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. बघाच मग 2 नंबरला CS3 जोडलाय, मग लिहायचं 2 मिथिल. कळलं का, हे अगोदर लिहायचं 2 मिथिल, मग वर्ड रूट, मग प्रायमरी सफिक्स आणि मग सेकंडरी सफिक्स. नाव झालं 2 मिथिल प्रोपॅनॉल. काय नाव झालं 2 मिथिल प्रोपॅनॉल. अशा प्रकारचं ह्याचं नाव या ठिकाणी तयार होतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण IUPAC नाव देत असतो, हे आपण काळजीपूर्वक बघायचं आहे. आता नेक्स्ट बघा. CS3 CH, CS3 CH, CS3 CHO. आता 2 ग्रुप आहेत, दोन्ही सेम आहेत. तुम्हाला माहित आहे जर 2 सारखे ग्रुप असतील तर डाय प्रिफिक्स घ्यायचं. पहिल्यांदा आपण कार्बनच्या ॲटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करू. हो का, ही लॉंगेस्ट चेन झाली 1 2 3 4. जे जोडले ते अगोदर लिहा, जे जोडले ते अगोदर लिहा. 2 नंबरला आणि 3 नंबरला 2 CS3 जोडले म्हणून 2 आणि 3 दोन्ही सेम आहेत पण डाय लिहायचा आधी. डाय, ह्याचं नाव मिथिल आहे, डाय मिथिल. 2 3 डाय मिथिल. बघा त्या ठिकाणी आपण कसं लिहिलं 2 3 डाय मिथिल लिहिलं. आणि शेवटला बघायचं आता लिहायचं आपलं 1 2 3 4. 4 कार्बनचा वर्ड रूट ब्यूट. पुन्हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN आणि शेवटला सेकंडरी सफिक्स AN. हो का, 2 3 डाय मिथिल ब्युटॅनॉल. असं ह्या कंपाऊंडचं IUPAC नाव तयार झालं. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील, असे कितीही एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. 5वं घेऊ. CS3 CH, CS3 CH, CH2 CS3
CH2 CHO. पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन बघा, 1 2 3 4 5 ही झाली आपली लॉंगेस्ट चेन. 3 नंबरला इथिल आहे, 4 नंबरला मिथिल आहे. तुम्हाला माहित आहे जे सबस्टिट्यूएंट असतील, जे जोडलेले ग्रुप असतील तुमच्या कार्बनच्या ॲटमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला, ते आधी लिहा. काय काय जोडलंय? 3 नंबरला इथिल आहे, 4 नंबरला मिथिल आहे. आता मिथिल आणि इथिल ह्या दोघांमध्ये आधी इथिलचं नाव येते, ई आधी येते ना. ई हा अल्फाबेटिकली अगोदर येतो ABCD मध्ये, त्याच्यामुळे ह्याचं नाव अगोदर लिहा, ह्याचं नंतर लिहा. मग 3 नंबरला काय? इथिल. हो का, 3 इथिल, 4ला मिथिल आहे, 4 मिथिल. हां, कार्बन किती? 5. पेंट, सिंगल बॉन्ड आहे, ANE, ई लिहित नाही आपण. आणि शेवटला CHO साठी AN, सेकंडरी सफिक्स, पेंटॅनॉल. 3 इथिल, 4 मिथिल, पेंटॅनॉल, असं प्रत्येकाचं नाव होतं. प्रत्येक नाव व्यवस्थित लक्षात घ्या कसं आलं. प्रत्येकाचं कारण जे बघतोय, कारणासहित सांगतोय तुम्हाला मी. आता आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊयात. जास्त उदाहरणं घेण्यापेक्षा तेवढीच नेमकी उदाहरणं आपण घेऊयात. ओके, लिहा. ठीक आहे. आता बघा, आता थोडे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं. आता पहिलं उदाहरण आपण घेऊयात. CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा ह्याला CHO करतो. ठीक आहे. आता हे थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. तुम्हाला अल्डिहाइडचं नाव लिहायचं आहे ना. अल्डिहाइडचं नाव लिहित असताना एकच महत्त्वाचं वाक्य आहे की अल्डिहाइडला IUPAC नाव लिहिताना पहिल्यांदा वर्ड रूट लिहा, पुन्हा प्रायमरी सफिक्स लिहा, पुन्हा सेकंडरी सफिक्स लिहा. आता पहिल्यांदा आपण काय करू? वर्ड रूट लिहू. ठीक आहे. मोजा कार्बन 1 2 3. ठीक आहे. म्हणजे काय? 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोपीन, 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोपीन. ठीक आहे. आता पुढे काय लिहायचं आहे? प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स म्हणजे कार्बन कार्बनमध्ये कसला बॉन्ड आहे? हो का, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तुम्हाला माहित आहे जर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर तुम्हाला ENE लिहावं लागेल. पण ई लिहायची गरज नाही, फक्त EN लिहायचं. कळालं का? कारण ई निघून जातो पुन्हा. हां, आणि एक लक्षात घ्या, सेकंडरी सफिक्स लिहिताना जर ENE आलं किंवा YNE आलं तर लोखंड सहित लिहायचं. त्याचा नंबर बी लिहावा लागतो, लोखंड बी लिहावं लागतं. म्हणजे कसं बघायचं. हो का, नंबरिंग देऊ आपण. 1 2 3. CHOच्या कार्बनला 1 नंबर द्या. मग आता बघा 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे का? ह्या 2 नंबरपैकी लहान कोण आहे? 2. मग तो नंबर लिहा 2 आणि मग लिहा ENE. कळालं का? म्हणजे सेकंडरी सफिक्स लिहिताना विथ लोखंड लिहा, सेकंडरी सफिक्स लिहिताना विथ लोखंड लिहा. बघा डबल बॉन्ड कुठं आहे? 2 आणि 3च्या मध्ये आहे. लहान नंबर कोण आहे? 2. तो नंबर लिहा आणि मग लिहा ENE. पण हे आपण लिहत नाही, का गरज नाही. आणि शेवटी सगळ्यात हा सेकंडरी सफिक्स काय? CHO आहे. म्हणजे काय? AN. नाव झालं प्रोप टू इनाल. काय? प्रोप टू इनाल. संपलं. नेक्स्ट बघा. CH2 डबल बॉन्ड CH2 CHO. ठीक आहे. किंवा ह्याला थोडं बदलू आपण, हे तर घेऊ आपण, थोडंसं बदलू आपण आपल्यासाठी. काय गरज नाही बदलायची आपल्यासाठी. हे असं लिहिलं आपण. द्या नंबरिंग. ह्याला CHO करू आपण, ह्याला CHO करू. हां, चला नाव लिहू. द्या नंबरिंग. 1 2 3 4. कार्बनची संख्या 4 आहे. तुम्हाला माहित आहे अल्डिहाइडला जर तुम्हाला IUPAC नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा काय लिहायचं आहे? वर्ड रूट. मोजा कार्बन 1 2 3 4. 4 कार्बनचा वर्ड रूट ब्यूट. त्यानंतर तुम्हाला लिहायचा प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स कशासाठी आहे? कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कुठला आहे? हो का, कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड डबल आहे. आणि जर डबल बॉन्ड असेल तर तुम्हाला लिहावं लागेल ENE. पण लक्षात ठेवा तुम्ही कधी पण सेकंडरी सफिक्स जर ENE आला किंवा YNE आला तर विथ लोखंड लिहावं लागेल. विथ लोखंड लिहावं लागेल. मग आता बघायचं 2 आणि 3च्या मध्ये लहान नंबर 2 आहे, आधी नंबर लिहायचं आणि मग लिहायचं ENE. पण ई लिहायची गरज नाही, सोडून द्या. त्यानंतर लिहावं सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स कशासाठी? फंक्शनल ग्रुपसाठी. CHY म्हणजे काय येते? AN. झालं. ब्यूट टू इनाल. अशा प्रकारचं ह्याचं नाव या ठिकाणी तयार होतं. जर डबल बॉन्ड असेल तर त्याला कसं नाव द्यायचं? तर डबल बॉन्ड असल्यानंतर अशा प्रकारे त्या कंपाऊंडला नाव लिहिता येतं. त्या प्रकारची बी काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. समजते? ठीक आहे. यानंतर
जर अलिसायक्लिक कंपाऊंड असेल म्हणजे सायक्लो अल्केन असेल, सायक्लो अल्केन, तर नाव कसं लिहायचं ते बी उदाहरण आपण बघूया. बघा आता ही बेंझिन रिंग आहे, ह्याला काय जोडले आपण CHO. आता हे कोण आहे सायक्लो अल्केन आहे, बेंझिन रिंग नव्हे, सायक्लो अल्केन आहे. आणि सायक्लो अल्केनला जर CHO जोडला असेल तर कसं नाव लिहायचं, पहिल्यांदा ह्याचं नाव लिहा. आता कार्बन घेत 1 2 3 4 5 6 म्हणजे कोण आहे सायक्लो हेक्झेन. नाव लिहायचं पूर्ण सायक्लो हेक्झेन आणि मग CHO आहे, मग काय म्हणा कार्बाल्डिहाइड, सायक्लो हेक्झेन कार्बाल्डिहाइड, सायक्लो हेक्झेन कार्बाल्डिहाइड. चला कळलं का. आता हा बघा हा CHO आहे, हे रिंग कुठली आहे सायक्लोपेंटेन, मग म्हणा कार्बाल्डिहाइड. या ठिकाणी CHO ला काय म्हणायचं कार्बाल्डिहाइड आणि नाव झालं सायक्लोपेंटेन कार्बाल्डिहाइड, सायक्लोपेंटेन कार्बाल्डिहाइड. ठीक आहे. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात. आपण अशा प्रकारची उदाहरणं घेऊयात ज्या ठिकाणी बेंझिन रिंग ही सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजे CHO ग्रुप हा जर डायरेक्टली बेंझिन रिंगला जोडलेला नसेल तर. मी काय म्हणतो बघा, आता अशा प्रकारचे कंपाऊंड्स आपण घेऊयात ज्याच्यामध्ये बेंझिन रिंग ही कोण आहे सबस्टिट्यूएंट आहे. आणि जर बेंझिन रिंग सबस्टिट्यूएंट असेल तर बेंझिन रिंगला काय म्हणायचं फिनाइल. अरे क्या बोलणे का, फिनिल बोलणे का भाई, हा फिनिल बोलणे का. हा जर तुमची बेंझिन रिंग सबस्टिट्यूएंट असेल तर त्या बेंझिनला काय म्हणायचं फिनिल म्हणायचं. आता बघा त्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊ. हे पहिलं उदाहरण, हे बेंझिन रिंग आहे, हे CH2 आणि हे CHO. आता इथं CHO कुठं आहे साईड चेनला जोडलाय. जर CHO ग्रुप हा फंक्शनल ग्रुप साईड चेनला जोडलेला असेल, जर CHO डायरेक्टली रिंगला जोडलेला नसेल तर कसं नाव लिहायचं असं लिहायचं. मग आता हा सबस्टिट्यूएंट आहे, नंबर लिहा 1 2 2 नंबरला रिंग जोडली आहे, मग काय म्हणायचं 2 फिनिल म्हणायचं. काय म्हणायचं 2 फिनिल. मोजा कार्बन 1 2 म्हणजे इथं सिंगल बॉन्ड आहे, हां AN CHO साठी AL इथॅनॉल, 2 फिनिल इथॅनॉल असं ह्याचं नाव तयार होते. हे नाव कसं तयार झालं आधीच बघितले आपण. अजून एखादं उदाहरण बघा, अजून एखादं उदाहरण बघा. अजून एक उदाहरण बघा आपल्या लक्षात येईल. हे बघा आता ही साईड चेनला जोडली CHO, नंबर द्या 1 2 3 2 नंबरला रिंग जोडली आहे, काय 2 फिनिल. हां कार्बन किती आहे 3 3 म्हणजे प्रोप, सिंगल बॉन्ड आहे AN आणि शेवटी AN लिहायचं, ई काढून टाकायचं CHO म्हणून AL, 2 फिनिल प्रोपॅनॉल. असे किती बी उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. अजून एक उदाहरण बघा, अजून एक उदाहरण बघा. नंबर 1 2 3 नंबरिंग देताना CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचं. 3 नंबरला रिंग जोडली आहे, काय होईल मग 3 फिनिल, 3 फिनिल. कार्बन 3 आहेत म्हणून प्रोप, सिंगल बॉन्ड आहे खाली का म्हणून AN आणि CHO आहे म्हणून AL प्रोपॅनॉल, 3 फिनिल प्रोपॅनॉल असं याचं नाव होतं. असे कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. हे सगळे नावं जे आहेत याला म्हणतात IUPAC नेम सिस्टीम. कुणाची अल्डिहाइडचं. अल्डिहाइडचं IUPAC नाव कसं लिहायचं असं लिहायचं. ओके या समजा 2 CHO आहेत तर कसं नाव लिहायचं, 2 CHO असतील तर. आता त्या प्रकारचे एक 2 उदाहरणं घेऊ आपण. आता बघा CHO, CHO. आता इथं 2 CHO आहेत, का करायचं द्या नंबरिंग 1 2. नंबरिंग याची गरज बी नाही तरी पण आपण 1 2 देऊ. मोजा कार्बन 1 2. ठीक आहे. 2 कार्बनचा डायरेक्ट अल्केन लिहा, 2 कार्बनचा अल्केन लिहा डायरेक्ट ETHANE सुद्धा लिहायचं, ई सुद्धा लिहायचं. 2 कार्बनचा वर्ड रूट इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE या ठिकाणी ई काढून टाकायचं नाही, ई ठेवायचं. जर 2 CHO असतील तर नीट लक्षात ठेवा. इथे 1 नंबरला आणि 2 नंबरला म्हणजे 1 2 2 CHO आहेत, 2 आहेत म्हणून डाय आणि CHO साठी AL 1 2 डायल म्हणजे 2 CHO आहेत, एक नंबरला 1 2 नंबरला 1 2 डायल असं म्हणा. इथेन 1 2 डायल असं याचा IUPAC नाव झालं. अजून एक बघा कसं लिहू शकतो आपण CHO CH2 CHO. समजा असं आहे, द्या नंबरिंग 1 2 3 1 2 3. हां आता कार्बन किती 3 आहे, 3 कार्बनचा अल्केन लिहा डायरेक्ट प्रोप, पुन्हा ANE लिहा प्रोपेन झालं.
त्यानंतर 1 ला आणि 3 ला म्हणजे 1 3 2 CHO आहेत म्हणून डायल म्हणायचं. एल म्हणजे अल्डिहाइड, डायल 2 आहेत म्हणून डायल म्हणायचं. कळलं का? 1 असेल तर नुसतं एल, हे तर 2 आहेत म्हणून डायल. 1 नंबरला 1, 3 नंबरला 1, 1 3 डायल. अशी कितीही उदाहरणं तुम्हाला घेता येतील. ओके, आता अजून एक महत्त्वाचा भाग आहे. जर CHO ग्रुप तुमच्या रिंगला डायरेक्टली जोडला असेल तर त्याचं IUPAC नाव कसं आहे ते बघूयात आपण. बघा, नंबर 1. आता बघा CHO आहे. बेन्झीन रिंगला जर CHO असेल तर ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड हे नाव आता कसं आहे, फेमस नाव आहे, स्पेशल नाव आहे. बेन्झाल्डिहाइड लक्षात ठेवायचं चालतंय. किंवा ह्याला बेन्झीन कार्बाल्डिहाइड बी म्हणते ते, बेन्झीन कार्बाल्डिहाइड चालतंय तसं म्हणलं तर. बघा नेक्स्ट बघा, आता इथं कोण आहे, CHO आहे. इथं कोण आहे, OH आहे. आता बेन्झीन रिंगला CHO जोडला डायरेक्टली, इथं बी CHO डायरेक्टली जोडला आहे, इथं बी CHO डायरेक्टली जोडला आहे. नंबरिंग द्या CHO पासून 1 2 2 नंबरला OH आहे म्हणजे काय येईल, 2 हायड्रॉक्सी आणि ह्या सगळ्याचं नाव काय, बेन्झाल्डिहाइड. 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. अशी किती उदाहरणं घेऊ शकतो आपण? तिसरं उदाहरण घेऊ आपण. आता इथं 2 CHO आहेत, 1 CHO 2 CHO, 1 नंबरला 1 2 नंबरला 1 आहे का. ह्याचं नाव काय, बेन्झीन आहे. हां, इथं ई सहित लिहायचं, बेन्झीन पूर्ण लिहायचं. 1 ला आणि 2 ला 1 2 डायकार्बाल्डिहाइड म्हणायचं. काय म्हणायचं, कार्बाल्डिहाइड म्हणायचं. डायल म्हणायचं नाही, का म्हणायचं, डायकार्बाल्डिहाइड म्हणायचं रे. का म्हणायचं, डायकार्बाल्डिहाइड म्हणायचं. चला झालं, संपलं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी बघितले. ह्या सगळ्याचं आपण का बघितलं, एक IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नाव लिहित असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या. वर्ड रूट लिहा, प्रायमरी सफिक्स लिहा, सेकंडरी सफिक्स लिहा. प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्समधला ई काढून टाका. जर ब्रँचिंग असेल तर नंबरिंग द्या. नंबरिंग देत असताना CHOच्या कार्बनलाच 1 नंबर द्या. जर 2 CHO ग्रुप असतील तर त्याला डायल म्हणा. जर CHO ग्रुप हा साईड चेनला जोडलेला असेल तर त्या ठिकाणी बेन्झीनला फिनिल असं म्हणावं. जर CHO हा बेन्झीन रिंगला डायरेक्टली जोडलेला असेल तर त्याला बेन्झाल्डिहाइड म्हणावं. हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. उदाहरणं घेतले, काळजीपूर्वक बघा, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. कॉमन नेम सिस्टीम पण सांगणार आहे, पण थोडक्यात. कॉमन नेम सिस्टीम सांगतो पण थोडक्यात. आणि कॉमन नेम सिस्टीम लक्षात घेत असताना माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे कॉमन नेमचा, कळला का, तो बघा. कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्डिहाइड बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्डिहाइड बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्डिहाइड बाय षडाक्षरी सर. ते बघा, त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिली. आता थोडक्यात सांगतो, उगं चलतेवर सांगतो, लक्षात घ्या फक्त. ओके, लिहा एवढं. ठीक आहे. आता हे सगळे कंपाऊंड्स आहेत, ह्या सगळ्याला नाव लिहायचं आपल्याला. कॉमन नाव लिहायचं, कॉमन नेम. IUPAC झाला. आता कॉमन नेम सिस्टीम पटापट सांगतो. कॉमन नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीममध्ये 5 शब्द लय महत्त्वाचे आहेत. कार्बनची संख्या किती आहे त्याप्रमाणे एक स्पेशल नाव वापरायचं. कार्बन 1 आहे, फार्म म्हणा. कार्बन 2 ॲसिड म्हणा. कार्बन 3 प्रोपिओन म्हणा. कार्बन 4 ब्युटीर म्हणा. कार्बन 5 व्हॅलेर म्हणा. फार्म, ॲसिड, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलेर. बस एवढं लक्षात ठेवा. आता बघा, कार्बन किती आहे, 1 आहे म्हणजे काय, फार्म. समोर लिहायचं अल्डिहाइड, फार्माल्डिहाइड. आहे का सोपं. कार्बन किती आहेत, 1 2 म्हणजे काय, ॲसिड. पुढे लिहायचं अल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड. कार्बन किती आहेत, 1 2 3. हा बोला, प्रोपिओन. पुढे लिहायचं अल्डिहाइड, प्रोपिओनाल्डिहाइड. कार्बन किती, 1 2 3 4 म्हणा, ब्युटीर. पुढे काय लिहायचं, अल्डिहाइड म्हणा, ब्युटिराल्डिहाइड. हे कळलं का, बघा 1 2 3 4 5 5 म्हणजे व्हॅलेर. पुढे काय लिहायचं, अल्डिहाइड. हां, व्हॅलेराल्डिहाइड. चला, हे काय, हे तर माझा 1 2 3 4 4 म्हणजे ब्युटीर. हां, पुढे अल्डिहाइड, ब्युटिराल्डिहाइड. पण 2 नंबरच्या कार्बनला 1 C असते म्हणून आयसोब्युटिराल्डिहाइड. चला, 1 2 3 4 5 5 म्हणजे व्हॅलेर. पुढे अल्डिहाइड, व्हॅलेराल्डिहाइड. 2 नंबरच्या कार्बनला 1 CH3 म्हणून CHO म्हणून आयसोव्हॅलेराल्डिहाइड. ह्याचं स्पेशल नावाचं आहे काय, ॲक्रोलिन.
काय नाव आहे? ॲक्रोलीन. का चुकलं? हां, ॲक्रोलीन. चला, चुकलं का आलं? चुकलं का आलं? हां, चला, ह्याचं नाव आहे ॲक्रोलीन. आता बघा इथे एक लिहू आपण उदाहरण. CH3 CH डबल बॉन्ड CHCHO. ह्याचं नाव आहे, कॉमन नाव काय? क्रोटोनाल्डिहाइड. कोणतं रे? क्रोटोनाल्डिहाइड. बेन्झीन रिंगला CHO आहे. हां, बेन्झाल्डिहाइड. कॉमन नाव बी आहे, IUPAC बाय बेन्झाल्डिहाइड. चला, ह्याचं स्पेशल नाव आहे CHO आणि OH नंतर सॅलिसलाल्डिहाइड. 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 आणि एका बेन्झीनला दोन CHO असतील तर, एका बेन्झीनला दोन CHO असतील तर हां, थाल्डिहाइड. काय? थाल्डिहाइड. आणि इथं बघा हे पोझिशन आर्थो आहे, आर्थोला CL आहे. आर्थोक्लोरो आहे का? आर्थोमेटा प्यारा वापरायचं असते. आर्थोमेटा प्यारा, आर्थोमेटा प्यारा. आर्थोला क्लोरो मग बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड. संपलं. अशा प्रकारचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. कॉमन नाव फास्ट सांगितलं. आपला व्हिडिओ आहे सेपरेट बघा. कोणता? कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्डिहाइड बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्डिहाइड बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्डिहाइड बाय षडाक्षरी सर. बघा रे, त्याला बघा. हां, ह्याच्या दोघं सांगितला पटमन. त्याच्या सविस्तर आहे ते बघा, म्हणजे कळतं आपल्याला. संपलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण बघा, इतरांना पण सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.